नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या मुरांबा मालिकेच्या भागामध्ये आपण बघूयात की रमाने मुद्दाम आस्मितला आपल्या माहेरी म्हणजे कावेरीच्या घरी बोलावून घेतलेले असते. कारण कावेरी आणि मंगला मावशी, पंकज काका अक्षयच्या सांगण्यावरून रमाबरोबर जे काही नाटक करत असतात तर रमाने सुद्धा ठरवलेले असते की आता यांच्याबरोबर सुद्धा अक्षयसोबत जसे नाटक करते तसे करायचे. तेव्हा लगेच ती अस्मितला बोलावून घेते. तर अस्मित येतो आणि रमा मुद्दाम कावेरी, पंकज काका आणि मंगला मावशी यांना ऐकू जाण्यासाठी म्हणते की अस्मित, आलास का तू? अरे खरंच मला इतकं छान वाटलं तू आल्यानंतर. तेवढ्यात लगेच कावेरी, मंगला मावशी आणि पंकज काका धडपडतच बाहेर येतात. तर अस्मितला बघून त्यांना तर आणखीन आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा अस्मित तर धडपडत नमस्कार असे म्हणतो. रमा मुद्दाम लाजून म्हणते की अस्मित, तू असं उभा राहू नकोस, असं खाली बस बरं. तेव्हा अस्मित आपली स्टाईल करत आवरत म्हणतो की माझ्या बहिणीने ढोकळा आणि जिलेबी दिली. तेव्हा जिलेबी आणि ढोकळा यांचे डबे काढून तो बाहेर देत असतो. तर कावेरी लगेच बघतच असते. तर मंगला मावशी म्हणते की नाही, माझ्या कावेरीला डायबिटीज आहे, त्यामुळे जिलेबी काही नको, तुम्ही तुमचे परत घेऊन जा. तेव्हा लगेच पंकज काका म्हणतात की ढोकळा ऐकल्यानंतर आणि बघितल्यानंतर माझ्या तोंडाला तर पाणी सुटले. तेव्हा अस्मित म्हणतो की पंकज काका घ्या, तुम्ही सर्व खाऊन टाका. म्हणून ते डब्बे तो पंकज काकाच्या हातात देतो. तेव्हा कावेरी म्हणते की अहो काय हे, कशाला आणले तुम्ही हे सर्व? अस्मित म्हणतो की आई, अहो असे काय करतात, मी तर आता तुमचा जावई होणार, त्यामुळे मला हे सर्व काही करावेच लागणार आहे. मी तुम्हाला असे म्हणतो की सासर आणि माहेर असा भेदभाव नकोच, तुम्ही मला तुमचा मुलगाच माना. तर रमा म्हणते की हो हो, आणि ती बॅग कावेरीच्या हातात देत म्हणते की हो, ते आपला मुलगाच आहे असे माना. तेव्हा काका म्हणतात की अस्मित, जावई बापू, मला एक गोष्ट सांगा, म्हणजे रमाला जर कोणी त्रास दिला तर तुम्हाला फायटिंग करता येतेत ना? तेव्हा अस्मित तर घाबरतो. अरे बापरे, फायटिंग वगैरे नाही येत मला. तेव्हा मंगला मावशी म्हणते की हो, फायटिंग नाही येत अस्मितला. तेव्हा रमा ही अस्मितला हात वर करते. तर अस्मित म्हणतो की नाही, मी त्या मुलाला समजावून सांगेल की तू मुलींचा आदर कर आणि मुलींना असा त्रास देत नको जाऊ. आणि ही जी स्त्री येथे उभी आहे ना 2 महिन्यांची, ती एक आदरणीय स्त्री आहे. तेव्हा रमाला राग येतो. रमा म्हणते की काय रे अस्मित, तू असे म्हणशील आदरणीय स्त्री वगैरे असे काही? तेव्हा अस्मित म्हणतो की माझे काही चुकले का? रमा म्हणते की हो, खूप काही. कावेरी, मंगला मावशी आणि पंकज काका यांना खूप हसू येते. अरे जर मला कोणी त्रास दिला तर तू त्यांना सांगायला हवे की ही माझी बायको गर्लफ्रेंड सुद्धा आहे असे सांगायला हवे, आणि हिला जर हात लावला तर मी तुझं तंगड तोडून हातात देईल असे तू म्हणायला हवे. त्यावेळेस तू त्याला धमकी द्यायला हवीस. आणि काय अस्मित, तू माझ्यासाठी फाईट करणार नाही का? फाईट तर करायलाच पाहिजे. आणि तुला जर फाईट येत नसेल तर अस्मित, तू शिकून घे, मला खरंच फाईट खूप आवडते असे लाजत बोलते. तसतसे कावेरी आणि मंगला मावशी यांना खूप राग येत असतो. आणि त्यांच्यासमोर रमा मुद्दाम अस्मितला म्हणते की हे बघ, आज मी तुला एक गोष्ट सांगते, जर आपल्या माणसाला कोणी काही केले तर त्याच्याबद्दल रक्त असे खवळून उठले पाहिजे. अस्मित म्हणतो की हो हो. तर रमा म्हणते की काय हो अस्मित, अरे रक्त असे खवळले पाहिजे, फायटिंग तर तुला यायलाच पाहिजे, आणि फायटिंग तू शिकशील ना? तेव्हा लगेच कावेरी, मंगला मावशी आणि पंकज काका हे कुजूज करत बाजूला बोलायला जातात. त्यांना काही हे सहन होत नाही. तेव्हा कावेरी, मंगला मावशी आणि पंकज काका यांना म्हणते की हे सर्व बघून आणि ऐकून मला तर असे वाटते की रमाला आता सर्व खरं सांगायला हवे. मंगला मावशी म्हणते की हो हो, रमाला सर्व काही खरं सांगून टाक, नाहीतर उशीर होईल. तेव्हा रमा ही अस्मितला फायटिंग कशी करायची हे शिकवत असते. आणि तेवढ्यात मंगला मावशी कावेरीला म्हणते की अगं, पण जावई बाप्पू आणि रमा या दोघात वाद तर होणार नाही ना? तेव्हा कावेरी म्हणते की अगं मग काय करायची, म्हणून त्या तिघांना सुद्धा खूप टेन्शन येते. आणि तेवढ्यात रमाच्या मोबाईलवर जान्हवीचा कॉल येतो. लगेच रमा ही बाहेर बोलण्यासाठी येते आणि विचारते की जान्हवी ताई, काय हो, काय झाले, कशासाठी कॉल केला? तेव्हा जान्हवीला नेमकं कसे सांगावे ते नाही कळत. ती खूप घाबरते आणि म्हणते की अगं रमा म्हणते की आईला काय झाले? तेव्हा जान्हवी म्हणते की आईंना कोणीतरी किडनॅप केले. ते ऐकून तर रमाला खूप मोठा धक्का बसतो. जान्हवी पुढे सांगते की तुम्ही ज्या वस्तीमध्ये राहत होता त्या वस्तीतूनच हा फोन आला होता आणि ते गुंड 5 लाख रुपये मागतात आणि अक्षय तर त्यांना ते पैसे घेऊन तिकडेच गेला. तेव्हा रमा म्हणते की 1 मिनिट जान्हवी ताई, मला हे सांगा की
हे निघताना पैशाचे काही म्हणाले का? तेव्हा जान्हवी म्हणते की अगं तू आता उशीर करू नको आणि दुसरे कोणतेही प्रश्न मला विचारू नको. तेव्हा रमा पुन्हा विचारते की अहो जान्हवीताई, मला एक गोष्ट सांगा की हे निघताना काही म्हटले होते का? तेव्हा जान्हवी म्हणते की अगं नाही. जसा त्या किडनॅपरचा फोन आला आणि अक्षयने तडक कॅश घेतली आणि तो तिकडे जायला निघाला होता. तेव्हा रमा विचार करते की ज्या अर्थी हे सर्वांसमोर इतक्या तडकाफडकी निघाले, मग त्या अर्थी हे नाटक करतात हे सर्वांच्या लक्षात तर येईलच, म्हणजे शशिकांत मुकादम यांच्या. त्यानंतर इकडे आनंद हा शशिकांतला विचारतो की बाबा हा अक्षय असा अचानक कसा गेला? तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे त्याला तर ते ठिकाण माहिती आहे म्हणून तो तडक गेला. तेव्हा आनंद म्हणतो की हे कसे शक्य आहे? त्याला ही जागा कशी माहिती असणार? त्याला तर कुठे काही आठवते? तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे मग तो इतका धावत कसा गेला? तेव्हा आनंद म्हणतो की बाबा मी सुद्धा तोच विचार करतो, त्यामुळे मी एक काम करतो, मी त्याच्यासोबत तिकडे त्याच्या पाठीमागे जातो. तेव्हा तो जायला निघतो तर लगेच शशिकांत आनंदला म्हणतो की चल मी सुद्धा तुझ्या बरोबर येतो. तेव्हा आनंद लगेच दबकतो. शशिकांत तर नाटक करत म्हणतो की कशीही झाले तरी सीमा माझी बायको आहे, त्यामुळे मला तर जावेच लागेल. तेव्हा आनंद थोडासा हा घाबरत म्हणतो की बाबा अहो तुम्ही कशाला माझ्यासोबत येतात? तेव्हा शशिकांत म्हणतो की काय रे, मी जर आलो तर काही प्रॉब्लेम होईल का? तेव्हा आनंद म्हणतो की हो चला, आणि ते दोघे बाहेर येतात. तर आनंद म्हणतो की बाबा अहो अक्षय तर येथेच आहे. तेव्हा अक्षय मात्र गाडीमध्येच असतो. आनंद लगेच अक्षय जवळ येतो. आनंद अक्षयला विचारतो की अक्षय अरे काय झाले, तू येथेच का बसून राहिलास? तेव्हा अक्षय सुद्धा नाटक करतो, कारण शशिकांतला हे माहिती होऊन द्यायचे नसते की अक्षयला काही आठवते, कारण हे सर्व काढण्यासाठीच तो हा प्लॅन करत असतो. हे तर अक्षयला समजलेले असते, म्हणून अक्षय सुद्धा काही कमी नसतो. आणि शशिकांत समोर कुठं जाऊ हे तर मला नाही आठवत, कारण ते माणसं तर फोनवर म्हणालेत की आम्ही राहतो त्या वस्तीमध्ये या, परंतु मला तर काहीच आठवत नाही. मग मी कुठे जाणार? गाडी घेऊन कुठे जायचे आणि कसे जायचे हे मला खरंच काही आठवत नाही. त्यामुळे दादा अरे मला आईला सोडवायचे, तू काहीतरी मदत कर. तेव्हा आनंद म्हणतो की हो हो अरे पण तू इतका वेळ येथे बसून का राहिलात? आतमध्ये यायचे तू. तेव्हा आनंद म्हणतो की अरे आत तर आला असतो, परंतु इथे गाडीत बसून मला खूप त्रास व्हायला सुरुवात झाली आणि काही आठवत नव्हते. खरंच खूप असे गरगरल्यासारखे होत होते. मला असं नेमकं काही आठवत नाही, परंतु अशी जागा एक आठवते की जेथे माणसं वाद घालतात आणि काही जण भांडतात. तर शशिकांत हा अक्षयकडे एकटक बघत असतो आणि विचार करतो की हा असा का वागतो, खरंच याला काहीच आठवत नाही का? तेव्हा अक्षय आनंदला म्हणतो की दादा अरे खरंच मला काही आठवत नाही, मला मदत कर की नक्की कुठे जायचे ते. तेव्हा आनंद म्हणतो की अक्षय हे बघ शांत हो, तू जास्त ट्रेस घेऊ नको. म्हणतो की मला सुद्धा यायचे आणि ती आपली आई आहे त्यामुळे सोडावीच लागेल, पण त्या अगोदर मला माझ्या प्रश्नाची उत्तर द्या. पण ती माणसं मला असे का म्हणाले की मी कुठल्या वस्तीत राहत होतो आणि अशी कोणती वस्ती होती की मला ती नाही आठवत? अशा प्रश्नांची मला उत्तरं द्या की जी मधल्या काळात जे काही घडले होते आणि ते मला खरंच काही आठवत नाही. तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे तूच तर म्हटला होता की अधूनमधून मला काहीतरी आठवते, मग डायरेक्टली तू तिकडेच जा. तेव्हा अक्षय म्हणतो की हो मला अचानक काही गोष्टी आठवल्या होत्यात, परंतु गाडीत बसल्यानंतर मला काही फ्लॅशेस असे डोळ्यासमोर आले आणि खरंच काय करू आणि काय नाही अगदी गरल्यासारखे झाले. खरंच आता तर काहीच आठवत नाही की कुठे जायचे आणि कोणत्या जागेवर. त्यामुळे परत तो तेच प्रश्न विचारतो की प्लीज असे मधल्या काळात काहीतरी झाले होते का जे मला नाही आठवत, त्याची मला खरंच उत्तर द्या. आम्ही असं कोणत्या वस्तीमध्ये जाऊन राहत होतो? तेव्हा शशिकांत तर खूप चिडतो, कारण त्याचा प्लॅन हा काही सक्सेस होत नाही. अक्षय तर त्याच्याबरोबर जसा गेम त्याने खेळला तसंच अगदी सेम गेम खेळतो आणि शशिकांत म्हणतो की माझ्या प्लॅनची तर याने पूर्णपणे माती करून टाकली. उगाच हा मी सापळा रचला आणि जर अक्षय आता त्या वस्तीत गेला आणि जर त्याला काही आठवले तर मग आणखीन टेन्शन होईल, म्हणून शशिकांतने जो प्लॅन केलेला असतो तो हा शशिकांतवरच उलटवतो. तेव्हा तो शशिकांत अक्षयला विचारतो की अक्षय हे बघ बछड्या, तुला खरंच काही आठवत नाही का? तेव्हा अक्षय इतका चिडतो आणि खरंच मी तुम्हाला केव्हाच सांगतो मला काही आठवत नाही. का उगाच थापा मारतात आणि मी इतका माझा चांगला बंगला आणि इतकी छान अशी सोय असून मी त्या वस्तीमध्ये का राहण्यासाठी जाईल? तुम्हाला जर मदत करायची असेल तर तुम्ही बसा. अक्षय इतका वैतागतो आणि म्हणतो. तेव्हा आनंद म्हणतो की हे बघ अक्षय ऐकून घे,
तू इतका ट्रेस घेऊ नको, शांत हो, आपण सगळ्या प्रश्नांची उत्तर सोडूयात, पण त्या अगोदर आईला सोडून आणूयात. तेव्हा आनंद रागाने शशिकांतला म्हणतो की बाबा चला गाडीमध्ये बसा, कशाला टाइमपास करता तो. तेव्हा दोघे गाडीत बसतात. सीमाला जेथे किडनॅप करून ठेवलेले आहे तिकडे जातात. त्यानंतर इकडे रेवा तर अक्षय तिच्याबरोबर जो काही वागलेला असतो आणि एंगेजमेंटची अंगठी सुद्धा त्याने तिच्या म्हणजे काढून फेकून दिलेली असते. तेव्हा रेवाच्या हातामध्ये ती अंगठी असते. तर तेथे अभि येतो. अभि म्हणतो की काय रेवा, अगं मी तर तुझ्याशी भांडण्यासाठी नाही आलो, तू खाली बस निवांत. आणि काय रेवा, तर हातामध्ये ती अंगठी पाहतो. तर अभि म्हणतो की वाव रेवा, कॉंग्रॅच्युलेशन्स, शेवटी तुला जे हवं होतं ते झालंच. अक्षय बरोबर एंगेजमेंट, आणि तू तर मला इन्व्हिटेशन देण्यासाठी तर नाही आली तू. रेवा फक्त अभिकडे बघत असते. अभि म्हणतो की अगं मी आलो किंवा नाही आलो आणि मला वाईट वाटले मी नाही आलो म्हणून, हे बघायला सुद्धा तू आली नाही. आणि ऑफकोर्स नवीन आयुष्याला तू सुरुवात करते, त्यामुळे आता जुनं तर सर्व विसरली असेल, त्यामुळे सर्व काही नवीन आयुष्याला सुरुवात करू. अगं तू तर खूप उत्साहात म्हणजे खुश होऊन अक्षयच्या बोटामध्ये अंगठी घातली हे तर मी बघितलेस, आणि रूम सुद्धा तू तुझ्या मनासारखी बनवून घेतली. जुनं सर्व काही तू विसरली आहेस ना, सांग ना जुनं तू सर्व विसरलीस का. आणि हे बघ मी तुझ्याबरोबर भांडण्यासाठी नाही आलो, आणि तू खरंच आम्हाला विसरली असणार, खरंच नक्की मी सांगतो. रेवा मात्र डोळ्यात पाणी आणते आणि म्हणते की अभि अरे कसे मी तुला समजावू, आता मी तुला कसे सांगू की मला तुझ्याबद्दल काय वाटते. अरे अभि खरंच माझ्या मनात अजून सुद्धा तुझ्याविषयी खूप प्रेम आहे. अरे मी तुला कसे सांगू की आपण अगोदर सारखे नवरा बायको नसणार आहोत, आपण एकमेकांकडे त्या नजरेने नाही बघू शकत. पण अरे अभि हे सर्व मी आपल्या फॅमिलीसाठीच केले, त्यामुळे तू मला माफ कर. तेव्हा अभि तिचे हात मागे झिडकारतो आणि रेवा तू काय बोललीस, आपण नवरा बायको आहोत, आपले लग्न झाले हे तुला आठवते का. अगं पण रेवा आपला डिव्होर्स झाला नाही. रेवा अगं तू डिव्होर्स विसरली. रेवा मात्र खूप रडत असते आणि अभि मात्र काही ऐकून घेत नसतो आणि म्हणतो की अगं तुझी अक्षय बरोबर एंगेजमेंट होते ह्या आनंदात तू तर डिव्होर्स सुद्धा विसरून गेली. अगं आपला डिव्होर्स न होता तू त्याच्याबरोबर एंगेजमेंट सुद्धा केली आणि अगदी खुश होऊन. रेवा म्हणते की अरे अभि प्लीज तू थोडस तरी ऐकून घे, आणि म्हणते की हो आपलं लग्न झालं होतं. अरे पण ते लग्न आपण मंदिरात केले आणि रजिस्टर मॅरेज साठी आपल्याकडे पुरावे नाही, त्यामुळे तू लक्षात ठेव आपण आपल्या फॅमिलीसाठी हे सर्व काही केले. याचा अर्थ असा नाही की माझं तुझ्यावर प्रेम नाही आणि मी जे काही केले ते फक्त एक नाटक होतं आणि मी तुझ्याबरोबर नाटक नाही केलेले. मी तुला खरंच सांगते की अरे अभि मी सर्व हे आपल्या फॅमिलीसाठी करते. खरंच माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, कारण जेव्हा अक्षय हा झिडकारेल तेव्हा अभिची साथ घेऊन मात्र सून बनून तिला मुकादमांच्या घरात राहायचे असते, म्हणून पुढची तयारी ती आताच करते. अभिची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असते आणि अभिचा हात हातात धरून खूप रडते. तेव्हा अभि मात्र रागाने रेवाकडे बघत असतो आणि खूप शांत असतो. तेव्हा रेवा ही अभिचा हात धरून रडत त्याच्याकडे बघत मनात म्हणते की जर उद्या जर काही आठवले तर मुकादम फॅमिली बरोबर असणारे रिलेशन इतक्या सहजासहजी तोडून कसे चालेल, त्यासाठी अभि तूच आता यापुढे माझा बॅकअप प्लॅन आहे. त्यानंतर इकडे रमा घाईतच इकडे आपल्या मुकादमांच्या घरी येते आणि आय्याजींना म्हणते की आय्याजी तुम्ही काही काळजी करू नका, मी आईंना सुखरूप घरी घेऊन येते. तेव्हा रमा जायला निघते तर जान्हवी म्हणते की अगं रमा. तेव्हा रमा म्हणते की जान्हवी ताई मला त्या वस्तीतील सर्व काही माहिती आहे आणि मी जाते, तोपर्यंत तुम्ही इकडे थांबा, मी जाते आणि लगेच येते. तेव्हा रमा जायला निघणार तोच आय्याजी म्हणते की रमा थांब, तुला कुठेही जायची गरज नाही. शशिकांत, अक्षय आणि आनंद ते सीमाला आणण्यासाठी गेलेले आहे आणि ते तर येतच असतील. तेवढ्यात अक्षय हा म्हणतो की आम्ही आलो आणि ते सीमाला हाताला धरून घरात घेऊन येतात. तेव्हा रमा घाईने सीमाला बसायला देते आणि पाणी पिण्यासाठी देते. तेव्हा मात्र सीमा घाबरलेली असते तर आजी लगेच सीमावर ओरडते की काय सीमा, अगं भलतेच माणसं येतात आणि तुला घेऊन जातात, काही कसे कळत नाही, काय इतकी वेंदळ्यासारखे वागतेस ग. अक्षयला मात्र आजीचा खूप राग येत असतो. अक्षय आजीला म्हणतो की आय एम सॉरी, पण आजी अगं तू आता भान हरपल्यासारखं बोलते. अगं तिची जी परिस्थिती आहे त्याच्यावरून तरी तू तिला आराम करून दे, व्यवस्थित शांत तर बसून दे. तेव्हा आजी रागाने ओके असे म्हणते. तेव्हा जान्हवी अक्षयला विचारते की अक्षय अरे त्या लोकांबद्दल काही कळले का, ती लोक कोण होती. तेव्हा अक्षय मात्र शशिकांतकडे रागाने बघत म्हणतो अजून मात्र काही कळलेले नाही. तर काका म्हणतात की
अक्षय तू वहिनीला घेऊन आतमध्ये जा. तर अक्षय सीमाच्या हाताला धरतो आणि आत जायला निघणार. तोच आजी अक्षयला म्हणते की अक्षय, सीमा आता लहान नाही, ती स्वतः आपल्या रूम मध्ये जाऊ शकते आणि अशी कोणतीही पद्धत नाही. आणि रेवाची बाजू घेऊन म्हणते की तू आता रेवाकडे जा आणि तिला समजाव, कारण अशी कोणतीही पद्धत नाही आपल्या होणाऱ्या बायकोशी बोलण्याची. तेव्हा जेव्हा अक्षय हा रेवाबरोबर जे काही वागलेला असतो त्याचा आजीला खूप राग आलेला असतो. म्हणजे सीमापेक्षा रेवा महत्वाची आहे आणि रेवाची तू मनधरणी कर असे आजी अक्षयला समजवत असते. तेव्हा अक्षयला मात्र आजीचा आणखीन राग येतो, परंतु त्याला सुद्धा त्यांच्यासोबत ते नाटक करायचे असते. म्हणून तो आजीला शांतपणे म्हणतो की आजी बरोबर आहे तुमचं, कारण रेवाशी तर मला बोलायला हवंच, मी बोलतो रेवाशी, तिच्याशी लग्नाबाबतीत तर मी पुन्हा विचारच करतोय. ते ऐकून तर शशिकांत आणि आजी यांना आणखीन धक्का बसतो. तेव्हा अक्षय पुढे म्हणतो कारण तिला माझ्या आईच्या तब्येतीपेक्षा स्वतःची बॉडी मसाजची जी काही स्पाची अपॉइंटमेंट जास्त महत्वाची असते आणि मग मी अशा मुलीशी लग्न करू. त्यामुळे माझा आता डिसिजन झालेला आहे, जोपर्यंत मला काही आठवत नाही तोपर्यंत मी हे लग्न करू शकत नाही आणि हे लग्न मी पुढे करेल. त्यानंतर इकडे रेवा ती अंगठी घेऊन अक्षय केव्हा येतो याची वाट बघत असते आणि त्या अंगठीकडे बघून खूप रडत असते. मी मात्र असे काही होऊन देणार नाही आणि असे काही होणार सुद्धा नाही म्हणून रेवा खूप रडत असते. आणि त्याच वेळेस अक्षय तेथे येतो. अक्षय मात्र रागाने रेवाकडे बघत असतो. तेव्हा रेवा लगेच अक्षयला बघून उठते आणि त्याला सॉरी म्हणते. अक्षय रेवाला म्हणतो की मी तुझ्या पुढे हात जोडतो, प्लीज तू मला एकटेला सोड आणि येथून निघून जा. रेवा रडतच म्हणते की अरे प्लीज अक्षय असे काही बोलू नकोस. अरे मी तुला दिसते तशी इतकी वाईट नाही, खरंच आयुष्यामध्ये असताना मी खूप चुका केल्या, परंतु माझे तसे खरंच काही इंटेन्शन नव्हते. आणि त्या अंगठीकडे बघत रडत म्हणते की 2 वर्षापासून मी ह्या इव्हेंटची वाट बघते. अरे एखाद्यासाठी आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर लग्न करणे ही खरंच खूप मोठी गोष्ट असते. तू प्लीज हे लग्न पुढे ढकलू नको आणि तू जर असे केले तर माझे स्वप्न मोडून जाईल. त्यामुळे प्लीज तू असे काही करू नको आणि प्लीज आता ज्या वेळेत लग्न ठरलेले आहे तेच कर. अरे अजय आता आपली एंगेजमेंट सुद्धा झालेली आहे. म्हणून रेवा खूप रडत असते. अरे मी मागासपासून तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते, अरे माझी स्पाची अपॉइंटमेंट सुद्धा मी कॅन्सल करते आणि मी तुझ्याबरोबर येते हेच तुला सांगते. अरे पण तू माझं बोलणं पूर्ण होण्या अगोदरच हँग झाला. प्लीज अक्षय मला माफ कर म्हणून खूप विनवण्या करू लागते आणि रडायचे तर नाटक तिला चांगलेच येत असते. अक्षय मात्र अगदी रागाने तिच्याकडे बघत असतो आणि मनातून त्याला तिचा खूप राग येत असतो, परंतु त्याला तर नाटक हे सुरू ठेवावेच लागते. तेव्हा अक्षय बोट दाखवत रेवाला म्हणतो की मला ह्याच गोष्टीचा खूप राग येतो आणि हीच गोष्ट मला सर्वात जास्त त्रास देते. अगं तुझं सगळं जग काही, मी माझं जग, माझी अपार्टमेंट, माझं स्वप्न, माझी एंगेजमेंट, माझं लग्न, हे सर्व काही तू आणि तुझं आयुष्य. तुझ्या या आयुष्यामध्ये माझ्या घराला, माझ्या आईला आणि मला कुठेही स्थान नाही. माझी आई तर तुझ्या कुठेही नाहीच, कुठल्याही याच्यात नाहीच. रेवा म्हणते की अरे अक्षय नाही, तसे काही नाही, प्लीज तुम्हाला समजून घे, असे काही नाही. अरे इनफॅक्ट तू येथे नव्हता तेव्हा मी खरंच त्यांची खूप काळजी घेतली आणि अरे मी त्यांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन गेले होते आणि अरे आता सुद्धा मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. मी तुला तेच बोलत होते की मी माझी स्पाची अपॉइंटमेंट कॅन्सल करते आणि तुझ्याबरोबर येते, पण तू तर मला बोलूनच दिली नाही अक्षय. तेव्हा अक्षय म्हणतो की ओके मला तुझी काळजी कळली, मला एक गोष्ट सांग की माझ्या आईला नेमकं त्रास कसला आहे. तेव्हा लगेच रेवा म्हणते लो ब्लड प्रेशर. तेव्हा अक्षय म्हणतो की काय माझ्या आईला लो बीपीचा त्रास आहे का. तेव्हा रेवा घाबरतच म्हणते की हाय बीपी ब्लड प्रेशर. तेव्हा अक्षय म्हणतो की काय ग माझ्या आईला ब्लड प्रेशरचा त्रास तरी आहे का, तुला हेच माहिती नाही की माझ्या आईला कसला त्रास आहे आणि तू माझ्या आईची काय काळजी घेणार ग. रेवा डोक्याला हात लावून रडत असते की अक्षय अरे खरंच मी खूप पॅनिक आहे, आत्ताच मला नाही कळत की मी काय बोलू ते, म्हणून खूप रडत असते. आणि तेवढ्यात आय्याजी आतमध्ये येते. आय्याजी हे सर्व बघून अक्षय तेव्हा रेवा लगेच आय्याजी जवळ येते. आय्याजी प्लीज तुम्ही याला समजावून सांगा की हा माझ्याशी कसा वागतो. रेवा म्हणते की अरे मला सगळ्यांची काळजी आहे आणि ती अंगठी आय्याजीला दाखवते. खूप रडत असते. तेव्हा आजी म्हणते की रेवा शांत हो आणि अक्षयला म्हणते रेवाकडून चूक झाली असेल आणि मग तू तेच धरून बसणार आहेस का. अरे आता हे सर्व सोडून दे आणि तिला माफ कर. अरे अक्षय ती किती प्रेम करते रे तुझ्यावर, जरा लक्ष दे. अक्षयला मात्र इतका राग येत असतो कारण रेवा त्याच्यावर किती प्रेम करते हे तर त्याला माहितीच असते. तेव्हा मात्र तो आपला राग आवरतो. तेव्हा आजी म्हणते की अरे अक्षय कशाला तू
तू लग्नाची तारीख पुढे ढकलतोस? ती अंगठी तू परत रेवाच्या हातात घालून घे आणि रेवा लगेच हाताला धरून अक्षय समोर उभी करते. अक्षय म्हणतो की हो विचार तर करेल मी. तेव्हा रेवा लगेच अक्षय समोर येते. तेव्हा अक्षय स्वतःचा राग आवरतो आणि रेवाला म्हणतो की खरंच सॉरी, मी आता माझा राग खरंच आवरतो. रेवा म्हणते की काही नाही, अरे खरंच मी सुद्धा तुला सॉरी म्हणते. तेव्हा अक्षय म्हणतो की खरंच रेवा मला माफ कर. आजीने आता जेव्हा मला समजले तेव्हा मला समजले. आजी म्हणते की अक्षय अगोदर अंगठी घालून घे. तेव्हा रेवा लगेच ती अंगठी अक्षय समोर धरते. तर अक्षय मुद्दा म्हणतो की हो हो घालतो ना. तर रमा ही सर्व दरवाजात उभी राहून ऐकत असते. तेव्हा रेवा लगेच अक्षयच्या बोटामध्ये ती अंगठी घालते आणि रेवा इतकी खुश होते आणि लगेच अक्षयला ती घट्ट मिठी मारते. रमा मात्र हे सर्व ऐकून मनात म्हणते की अजून सुद्धा तुम्ही हार मानायला तयार नाहीत. ठीक आहे, मी सुद्धा तुमच्या इतकीच हट्टी आहे. मग आता बोल्यावर जरी उभा राहण्याची वेळ आली तरी सुद्धा चालेल, पण मी मात्र मागे नाही हटणार. तेव्हा इकडे अक्षयने रेवाला मुद्दाम मिठीत घेतलेले असते आजी समोर आणि इकडे रमाने तर आपला प्लॅन हा कसा सक्सेस करायचा असे ठरवले असते की अक्षयच्या शेरा सव्वा शेर बनून. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये शशिकांत रेवाला सांगतो की मी तुला जे काही औषध दिलेले आहे ते अगदी थोड्या थोड्या प्रमाणात तू अक्षयला देण्याचा प्रयत्न कर. फक्त तू त्याला ते औषध देत राहा, नाहीतर तू जर असे केले नाही तर तुझे ठरलेले लग्न सुद्धा ही मोडायला वेळ लागणार नाही. त्यानंतर इकडे अस्मित हा रमाच्या केसामध्ये गुलाबाचं फूल हा मस्त लावत असतो अगदी प्रेमाने, कारण अक्षय समोर त्यांना हे नाटक करायचे असते. अक्षय हे बघतो आणि अक्षयला खूप राग येतो. हे सर्व बघून अक्षयला खूप राग येतो. अक्षय मनात म्हणतो की तिकडे रेवा छळते आणि इकडे रमा त्रास देते, नेमकं आता काय करू ते नाही समजत, म्हणून अक्षयला खूप टेन्शन येते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.